सगळ्या मित्रांना गुड मॉर्निंग। मी तुमचा दोस्त अतुल गायकवाड आणि तुमचं माझ्या अतुल गायकवाड डेली व्लॉग या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आजचा ब्लॉग बनवण्याचा उद्देश हाच। आता मी आलो आहे आमच्या शेतामध्ये आणि तुम्हाला दिसत असेल की ही पाठीमागं जी दिसते ही ज्वारी आहे। ज्वारी ही गुंड जातीची ज्वारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गुंड, दगडी, मालदांडी अशा काही ज्वारीच्या जाती आहेत। त्याच्यापैकी मालदांडी ही जरा ज्वारी दिसायला एकदम मोठार दिसते, पांढरी शुभ्र ज्वारी असते, परंतु तिची भाकरी जर खाल्ली तर तिची भाकरी आपण जसं गॅसवरती भाकरी केलेल्या असतात ना, अशा चिकूल झाल्यासारख्या भाकरी होतात, भाकरीचा त्या चिकल होतो। गुंड जातीची ज्वारी ही पण खायला चांगली असते, मस्त कडक। चुलीवर जर भाकरी केली ना, कडक नुसती भाकर होते आणि खायला एकदम खमंग खुसखुशीत अशी लागते भाकरी। त्याचप्रमाणे दगडी ही सुद्धा एक ज्वारी आहे, दगडीची जात, ती सुद्धा खायला सोलापूर भागामध्ये आमच्या दगडी जातीची ज्वारी पेरली जाते। दगडी, गुंड ही अशा जातीच्या ज्वारी पेरले जातात आणि त्याची भाकरी खायला जर तुम्ही चुलीवरती भाकरी भाजली, चुलीवरती भाकरी केली तर इतकी खमंग खुसखुशीत भाकरी होते आणि त्याच्याबरोबरती मिरच्याचा ठेचा जर असेल तर ती खायला भाकर इतकी चवदार लागते। माझ्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं तसं सांगितलं तर ही भाकर खायला एकदम चांगली असते, पौष्टिक असते। तर माझ्या पाठीमागे तुम्हाला इथं ज्वारी दिसत असेल आमच्या शेतातली, तर ही ज्वारी तुम्हाला सांगतो, म्हणजे आजचा ब्लॉग बनवण्याचा उद्देश काय आहे तर ह्या ज्वारीवरती जे तुम्ही कधी साखर बघितली असेल, साखर ज्वारीच्या पानावरती साखर, तर ती आम्ही ज्यावेळेस लहान होतो, त्यावेळेस आम्ही काय करायचो, तुम्ही हसाल, आम्ही लहान असताना काय करत होतो, त्या ज्वारीच्या पानावरती जी साखर साठलेली असायची ती आम्हाला लहानपणी समजत नव्हतं। आम्ही ती इतकी खाल्ली लहानपणी की ती ज्वारीच्या पानावरची लहानपणी समजत नसायचं काय ते। आम्ही फक्त जायचो शेतामध्ये आणि ऊन कडक पडलेलं असायचं, कडक उन्हामध्ये ते ज्वारीवरची सगळी साखर काढायचो आणि खायचो। आम्हाला माहीतच नव्हतं की ती साखर आहे का नाही, काय माहीत नव्हतं, फक्त आम्ही त्याला साखर समजून खात होतो। तर मित्रांनो, आत्ता आम्ही मोठे झालो आणि रिअलमध्ये आम्ही जेव्हा ते मोठं झालो तेव्हा आम्हाला समजलं की ती साखर नसून काय आहे, तर ती साखर नसून काय असतं, एक चिकुटा पडलेलं असतं, चिकुटा, पातळ द्रव असतात, किडे वगैरे, ते जे काही किडे असतात, म्हणजे एक प्रकारचा रोग असतो। पण रोग म्हणजे काय तर ही किडे असतात, एक किडा असतं आणि ते कीड काय करतं, एक म्हणजे रोगट द्रव सोडलेलं असतो त्यानं, तर ते द्रवाचं काय होतं, परत ह्या थंडीच्या वातावरणामध्ये जास्त अतिप्रमाणात गारठा आला की ते असं आळून बसतं आणि आळून बसलं की त्याची ती कडक साखर बनते आणि ती आम्ही खाल्लेले। आता समजल्यावर कळलं की आम्ही ते काय खाल्लं होतं। तर मी तुम्हाला दाखवतो, माझ्या पाठीमागे आता ज्वारी आहे, तर ती पानावरती ज्वारी, त्या ज्वारीचं जे पान आहे त्या पानावरती साखर कशी बनते। आत्ता सकाळ आहे मी, त्याच्यामुळे एवढं दिसत नाही, पण तुम्हाला मी दाखवतोय। ते आता पातळ असा लिक्विड सुटलेला आहे फक्त, आणि त्याच्यानंतर जेव्हा सुकल ते ऊन पडल, तेव्हा ऊन पडलं की त्याची ती साखर बनते। मी तुम्हाला दाखवतोय आता, चला आपण बघू। चला मित्रांनो, आपण बघूया आता, तुम्हाला मी दाखवतो। हे बघा आता, हे आहे ज्वारीचं पान, ओके। तर ह्या ज्वारीच्या पानावरती तुम्हाला हे दिसत असेल, पातळ अशी टिपके दिसत आहेत का पाण्याचे, ओके। तर हे जे टिपके आहेत ना, हे हा एक प्रकारचा रोग आहे आणि आपण जर ह्याला असा हात लावला तर हे चिकट लागते। हे चिकट म्हणजे हे बघा, तुम्हाला मी दाखवते, असं चिटकते बोटाला, असं त्याची लाळ तयार होते। तर हे काय होते, जेव्हा आता ऊन पडेल, सुकल, तेव्हा जेव्हा हे सुकतं तेव्हा ह्याची अशी पूर्ण ह्या पानावरती लेअर बनतो असा साखरेचा, आणि ती साखर म्हणून आम्ही जी खात होतो ते आता कळते ती घाण होती, परंतु ते आता आम्ही खाल्लेले वेळ तर भरपूर निघून गेलेले। तर जर कोणी असं शहरातले, आता हे मी व्हिडिओ ब्लॉग बनवायचा माझा उद्देश एवढाच असतो की हे जे काही खेड्यातले लोक असतात ह्या सगळ्यांना समजतं, खेड्यातल्या सगळ्या लोकांना समजत असतं की ही साखर म्हणजे काय आहे। परंतु ह्या जे काही शहरातले लोक असतात ते शहरातल्या लोकांना या गोष्टी समजत नसतात, म्हणून मी हा व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत असतो। आता ज्वारीचं कणीस बघा, तुम्हाला दाखवतो, हे बघा। आता ही ज्वारीची कणसं जी आहेत, ही ज्वारीची कणसं ही गुंड जातीची ज्वारी आहे। तर ही कणीस बघा, आता हे आलेलं आहे कणीस, आता आणखीन त्याला टाईम आहे, त्याच्यामध्ये दाणे भरायला टायमिंग आहे। पण मी फक्त व्हिडिओ काढायचा उद्देश हाच असतो की काही शहरातल्या लोकांनी बघावं आणि शहरातल्या लोकांना माहिती व्हावी की ज्वारी त्यांना फक्त खायची माहिती आहे, परंतु ज्वारी ही बनते कशी, ज्वारी शेतात पेरून त्याला ते पीक चांगलं उबदार आणण्यासाठी, त्यांना उत्पन्न काढण्यासाठी किती झटावं लागतं, कसल्या संकटातून शेतकरी पुढं जात असतो, हे काही गोष्टी समजाव्यात, शहरातल्या लोकांना पण या गोष्टीचं ज्ञान व्हावं, म्हणून हा व्हिडिओ मी काढत असतो। तर मित्रांनो, तुम्हाला मी ज्वारीचे सांगतो प्रकार। जवळजवळ ज्वारी ही एकतर सोलापूर जिल्ह्यामध्ये दगडी,
गुंड, मालदांडी ह्या अशा प्रकारच्या ज्वारी पेरल्या जातात. त्याच्यापैकी चांगला क्वालिटीज असेल तर दगडी आणि गुंड जातीच्या ज्वारी आहेत. मालदांडी ही संकरित नवीन बनवलेली जात आहे. ज्वारी दिसायला मोठी दिसते, परंतु भाकरी ह्या चिकल असल्यासारखा होतात. आणि दगडीची आणि गुंडाची भाकरी तुम्ही सोलापूरमधून अवश्य ती ज्वारी घेऊन जावा. तर ह्या झाल्या ज्वारीच्या 3 प्रकार. त्यात आणखीन एक प्रकार आला गुळभेंडी. ती स्पेशल जी आपण हुरडा पार्टी म्हणून करतो, ही दगडी आणि गुंड जातीची ज्वारी एवढी हुरड्यासाठी वापरत नाहीत. गुळभेंडी ही स्पेशल, गुळभेंडी ही स्पेशल जातीची फक्त हुरड्यासाठी पेरणारी जात आहे ज्वारीची. ती फक्त हुरडा पार्टीसाठी वापरली जाते. हुरडा तिचा इतका छान होतो. हुरडा खाल्लाच असेल, आता ज्वारीच्या सीझन आहेत, तुम्ही बघितलंच असेल, ज्वारीच्या सीझनमध्ये हुरडा पार्टी ही केली जाते. मोठमोठे लोक, मोठमोठे 5 स्टारमध्ये असलं काही मिळत नाही. मोठमोठे जी लोक आहेत, कलावंत असतील, कलाकार असतील मोठमोठे, आणि आपल्या खेडेगावातून जे बाहेरगावी गेलेले असतात ते खास हुरडा खाण्यासाठी आपापल्या गावी येत असतात. त्याच्यामध्ये गुळभेंडी ही आम्ही काय करतो, प्रत्येक वेळेस गुळभेंडीची 2-3 तास, म्हणजे तास म्हणण्यापेक्षा तुम्हाला समजणार नाहीत, पण 2-3, 4-5 लाईनी अशा पेरलेल्या असतात. त्या फक्त हुरड्यासाठी आमच्यासाठी असाव्यात. मस्तपैकी आताचे दिवस आहेत हुरड्याचे. आणि त्याच्यामध्ये हुरडा हा कसा बनवला जातो माहिती आहे का? जेव्हा आपण जमिनीमध्ये खड्डा खोदला जातो, त्यात गोवऱ्या टाकल्या जातात. गोवऱ्या टाकून त्याच्यामध्ये ती कणसं जी असतात गुळभेंडीची ती पुरली जातात. मस्तपैकी हारामध्ये भाजून त्याला शेंगदाण्याची चटणी बिटणी सोबत पाहिजे आणि ते खाण्यासाठी. आणि ती कणसं जी आहेत ती चांगली भाजल्यानंतर हातावरती चोळलं जातं आणि चोळूनंतर त्याची ती हुरडा बनला जातो. हे ज्यांनी बघितलं आहे त्यांना ती माहितीच आहे. तर मी एवढ्यासाठी ह्या 2-3 जाती सांगितल्या की जर कोणाला हुरडाच खायचा असेल तर स्पेशल गुळ भेंडी या नावाची जी ज्वारी असते ती तुम्ही पेरली तर एकदम ती फायदेशीर ठरू शकते. माझा उद्देशच एवढा असतो की शहरातल्या लोकांना ह्या गोष्टी काही समजाव्यात. आणि त्याच पद्धतीनं आत्ताचा हा जो मी ब्लॉग बनवला, आत्ताचा जो हा व्हिडिओ बनवला आहे, हा फक्त ज्वारीवरचा होता. ज्वारी ही बाजारपेठेमध्ये इतकं फसवी म्हणून विकली जाते. ज्वारी जरी तुम्हाला मालदांडी म्हणून चांगल्या प्रकारची दिसत असली, पांढरी शुभ्र जरी दिसत असली, तरी त्याच्यामध्ये हायब्रिड या जातीचं बियाणे मिक्स केलेलं असतात, हायब्रिड मिक्स केलेले असते आणि ती ज्वारी म्हणून बाजारात विकली जाते. तुम्हाला कुठंच असं फक्त ओन्ली शेतकऱ्याकडे चांगल्या क्वालिटीचं ज्वारी मिळू शकते. म्हणजे कुठलंही अन्नधान्य असू द्या, ज्वारी असू द्या, गहू असू द्या, उडीद, मूग, हरभरा, जे तुम्हाला पाहिजे तो फक्त शेतकरी ब्रँडेड चांगलं विकू शकतो. कारण शेतकरी ही ब्रँड आहे आणि शेतकऱ्याने पेरलेलं जे ते पेरतो तोच त्या पिकाच्या माध्यमातून उगवलं जातं आणि तेच तो बाजारपेठेमध्ये कमी भावामध्ये विकतो आहे. ही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे. कारण सगळ्या गोष्टींना, उद्योगपतींना, सगळ्यांना, मोठमोठ्या गोष्टींना सगळ्यांना कर्जमाफ केली जातात, सगळ्यांना डिस्काउंट, सगळ्या ठिकाणी डिस्काउंट दिलं जातं. पण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुठंही असं होत नाही. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हमेशा तोटाच झालेला आहे आपल्याला बघायला मिळतो आहे. सरकारमध्ये असेल, सरकारमध्ये सारखे सरकार आणि शेतकऱ्यामध्ये सारखे भांडणार, शेतकरी सारखे आंदोलन करतात, पण शेतकऱ्याला कोणीही किंमत देत नाही. शेतकरी जरी ओरिजिनल पिकवत असला तरी त्याला जेवढा पाहिजे तेवढा भाव मिळत नाही. त्याच्यामुळे शेतकरी आपल्या आत्महत्या हे करतायत. हे बघितलं असेल तुम्ही. हे फक्त सांगायचा उद्देश होता. पण शेतकरी हे ब्रँड तो ब्रँडच तुम्हाला देणार आहे. तुम्ही जर तेच तुम्ही चांगल्या किराणा दुकानामध्ये जावा किंवा कुठल्या मॉलमध्ये जावा किंवा व्यापाऱ्याकडे जावा, तुम्हाला नक्कीच व्यापारी फसवणूक करणार. नक्कीच तुमची ती फसवणूक करून तुमच्या गळ्यामध्ये ते जे बियाणे आहे किंवा धान्य आहे ते टाकणार आणि तुम्ही ते घेऊन जाणार. मग शेतकरी पसलं घ्यायचं म्हणलं एखाद्या शेतकऱ्याजवळच की तुमचं 100 वेळा त्याला म्हणणार 5ला दे, 10ला दे, 10ला दे, 5ला दे, 3ला दे, असं कमी कमी करत आणणार. ही तुमची पद्धत आहे. अरे शेतकऱ्यासाठी कमी तरी थोडंसं मनमोकळेपणानं 5ला म्हणलं तर 5 देऊन टाका, 10ला म्हणलं तर 10 देऊन टाका. तुम्ही व्यापाऱ्यापाशी दवाखान्यामध्ये असं करत नाही कधी. बरोबर आहे. तर आजचा व्हिडिओ काढायचा उद्देश हाच होता की काही गोष्टी मी व्हिडिओ काढतो एवढ्यासाठीच काढतो की काही शहरातल्या लोकांना फक्त या गोष्टी माहीत व्हाव्या. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ज्वारी तुम्ही बघितली असेल आणि ज्यांनी बघितली नसेल त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की खरंच चांगला व्हिडिओ आहे. जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि माझा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.